अभिनंदन तुमचं आहे, आमचं आहे, सगळ्यांचं आहे. आणि हे सर्व कर्मवीर ते आहे ज्यांनी काहीतरी चांगलं कर्तृत्व केलेलं आहे. ओके, सो मी म्हणेन आपण गुड मॉर्निंग नमस्कार म्हणण्यापेक्षा या कर्मवीरांसाठी काहीतरी वेगळं म्हणावं. सो चालेल का? एक जोरदार सुरुवात करूया. सो मला वाटतं कर्मवीर जे सर्व आलेले आहे, रणभूमीसाठी आलेला आहे, तर त्यांच्यासाठी जो सगळ्यात चांगला वेलकम असेल किंवा स्वागत असेल ते असेल जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. आवाज अजून वाढेल कारण अजून आपल्याकडे बरेच लोक आहे जे मे बी बाहेर आहे, ते आत येतील आणि या सर्व कर्मवीरांचा आवाज थोड्या वेळात पूर्ण नगरला ऐकू आलं पाहिजे, पूर्ण अहमदनगरला कळालं पाहिजे की इथे काहीतरी वेगळं घडतंय. ओके, सो जसं आज नगर जिल्ह्यात अजून एक मोठी गोष्ट आहे की मोदीजी पण याच जिल्ह्यात आहे, तर जसं तिकडे एक मोठा समारोह चालू आहे तसंच इथे पण एक त्याच्यापेक्षा मोठा समारोह होतोय असं कळालं पाहिजे, असं दिसलं पाहिजे. ओके, सो सगळ्या वेगवेगळ्या लोकेशनमधनं आपण आलोय. बरेच लोक ट्रॅव्हल करून आले, बरेच लोक पोहोचतात आहे, बरेच लोक पोहोचले येतात आहे आणि सगळ्यांना बरेच दिवसापासनं या उत्सवाची वाट बघत होतो आपण. कारण हा असा सोहळा असतो जो वेगळा आहे, काहीतरी वेगळं आपल्याला करायला, ऐकायला, बघायला, शिकायला मिळतं. कारण रणभूमी म्हणजे नेमकं काय? कोणी सांगू शकेल का? हे रणभूमी हा जो उत्सव आज आपण साजरा करतोय हे नेमकं काय आहे? मला क्रायटेरिया विचारायचं नाही की एवढं प्रीमियम केलं तर हे होईल ते होईल. मला हे विचारायचंय, तुमच्यासाठी, आपल्यासाठी, प्रत्येकासाठी रणभूमी हा सोहळा, हा उत्सव म्हणजे नेमकं काय? कोणी सांगू शकेल? काय आहे नेमकं रणभूमी? एक माईक पास करता येईल का? एक्स्ट्रा माईक इकडे. हा प्लीज, कोणीतरी सांगत होतं, कुठे? प्लीज पास करा. रणभूमी म्हणजे नेमकं काय आपल्यासाठी? रणभूमी हा जो उत्सव आज आपण साजरा करतोय ते नेमकं काय आहे? यस सर, प्लीज. केलेल्या कार्याची पावती आणि प्रेरणा मिळण्यासाठी ही रणभूमी आयोजित केलेली आहे आपण. ओके, सो केलेल्या कामाची पावती आणि प्रेरणा मिळावी. यस, कारण मी काहीतरी केलंय आणि याच्यावर अजून मला मोठी एक झेप घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी प्रेरणा पाहिजे. ग्रेट. सो सरांसाठी एकदा टाळ्या. अजून कोणी सांगू शकेल रणभूमी हा उत्सव आज जो साजरा करतोय तो काय? जसं सरांनी म्हटलं आपल्याला प्रेरणा देणारा हे उत्सव आहे. प्लीज, हा आपला कार्यक्रम आहे. इथे आपण फक्त इथे कोणीतरी येणारे आणि आपल्याला सांगणारे, मार्गदर्शन करणारे ते तर त्या सगळ्या गोष्टी तर आहेच, पण हा आपला कार्यक्रम आहे, आपला उत्सव आहे. सो आपण त्याला अजून किती चांगलं सेलिब्रेट करू शकतो. सो प्लीज, मला अजून काही लोकांकडनं ऐकायचं आहे की रणभूमी तुमच्यासाठी काय आहे? आजचा हा उत्सव तुमच्यासाठी काय आहे? सर, रणभूमी म्हणजे कुठे? सर गुड मॉर्निंग सर. अच्छा, गुड मॉर्निंग. हा, रणभूमी म्हणजे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे केलेल्या कामाची पावत्या, त्यातून प्रेरणा. ग्रेट. ज्यांनी कर्तृत्वात चांगलं केलेलं अशा लोकांचे आदर्श समोर ठेवून नवोदितांना पुन्हा त्यांच्यापासून प्रेरणा आणि कामासाठी पुन्हा संधी. क्या बात आहे. ग्रेट. सो प्रत्येक वेळेस, प्रत्येक टप्प्यानंतर माझ्यासाठी पुढचा एक टप्पा असणार आहे आणि त्याच्यासाठी मला प्रेरणा मिळत राहिली पाहिजे. आणि जे नवीन लोक आपल्याबरोबर जॉईन होतात त्यांनाही हे कळालं पाहिजे की आपल्याबरोबर जे लोक ऑलरेडी काम करतात ते किती चांगलं करतात, किती छान पद्धतीनं करतात आणि त्यांना ते किती चांगलं यश मिळवतात. सो ते बघितल्यावर अजून लोक एनकरेज होतील. कारण आपण जे कार्य करतोय ते खरोखर खूप छान आहे, खूप चांगलं आहे, लोकांच्या फायद्याचं आहे, भल्याचं आहे, आयुष्याचं आहे. आणि हे कार्य प्रत्येक व्यक्ती करू शकत नाही. काही ठराविक लोकांना संधी मिळते, म्हणून काही ठराविक लोकच SBI लाईव्ह बरोबर लाईव्ह मित्र म्हणून जॉईन होतात आणि हा यश लोकांपर्यंत पोहोचवतात, त्यांच्या आयुष्यात त्यांना यशस्वी करून द्यायला मदत करतात आणि आपलंही त्याच्याबरोबर आयुष्य यशस्वी करतात. सो अजून कोणी सांगू शकेल रणभूमी म्हणजे काय? यस प्लीज. इकडे मॅडमला माईक पास करा. कुठे होता माईक? प्लीज तिकडनं माईक पास करा.
आणि प्रत्येकाच्या मनात काहीतरी आहे आणि प्रत्येकाने ते एक्सप्रेस केलं पाहिजे. यस प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. रणभूमी म्हणजे जसं युद्धभूमीमध्ये योद्धा शेवटपर्यंत जिंकण्याचा प्रयत्न करतो, तसंच या रणभूमीच्या माध्यमातून जे JOTC झालेले सदस्य आहेत, जसं आपले बाजीप्रभू देशपांडे किंवा तानाजी मालुसरे, क्या बात आहे. तशा पद्धतीनं प्रत्येक योद्धानं ही रणभूमीमध्ये चांगलं कार्य करून एक प्रेरणा घ्यायची आहे. येस. सो मॅडमसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्यांनी खऱ्या अर्थात रणभूमीला एक वेगळ्या पद्धतीनं सांगितलं का जसे योद्धा काम करतात शेवटपर्यंत म्हणजे जेव्हापर्यंत जीव प्राण आहे तेव्हापर्यंत ते प्रयत्न करत असतात, जिद्द असते. तसंच आपले सर्व लाईफ मित्र प्रत्येक व्यक्तीला जाऊन भेटून आणि त्यांची जिद्द असते की जास्तीत जास्त लोकांना भेटावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं. तशी ही जिद्द आपले योद्धा पण करतात आहे. म्हणूनच या उत्सवाचं नाव आम्ही रणभूमी दिलेलं आहे. आणि असे भरपूर आपल्यासमोर आदर्श आहे. जसं JOTC आपल्या प्रत्येक ब्रांचमध्ये वेगवेगळे JOTC आहे, ज्यांनी सिद्ध केलं आहे, परत सिद्ध केलं आहे की हे जे काम आहे ते किती छान आहे, किती उत्तम आहे. अजून कोणी ॲड करू शकतं प्लीज? यस प्लीज. माईक पास करा. माईक. येस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. रणभूमी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही सर. दोन्ही बाजूला आपल्या स्क्रीनच्या दोन्ही फोटो दिलेले आहेत रणभूमीचे. आणि प्रत्येक ठिकाणी रणभूमी असते, प्रत्येक क्षेत्रामध्ये. जसं आपण क्रिकेट जर बघितलं तर क्रिकेटमध्ये आता वर्ल्ड कप चालू आहे, ती सुद्धा एक रणभूमी आहे. त्यावेळेस ज्यावेळेस मॅच चालू असते त्यावेळेस विराट कोहली ज्यावेळेस त्या ग्राउंडवर असतो, उपस्थित असतो, तो फक्त त्याला एकच लक्ष दिसतं की आपली टीम जिंकायची आहे आणि पूर्ण भारताचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं असतं आणि तो ते यश मिळवतो. म्हणजे शेवटपर्यंत लढून राहतो आणि पिचवर टिकून राहतो. ती रणभूमी आहे. त्यामुळे आपण सुद्धा तो आदर्श घेऊन शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे रणभूमीला. हे JOTC किंवा इतर आपले जे क्वालिफाई ॲडवायझर आहेत यांच्यासाठी मी सांगू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट. सो सरांनी अजून एक चांगली गोष्ट किंवा चांगलं उदाहरण दिलं. कारण आत्ता दुसरं मोठं ज्वलंत जे इव्हेंट चालू आहे तो आहे क्रिकेट मॅच. आणि सगळ्यांनी रिसेंटली जी मॅच झाली ती मॅच पण बघितली असेल बरेच जणांनी. सो बऱ्याच लोकांना ती मॅच डिफिकल्ट वाटत होती की बाबा मोठा स्कोर आहे किंवा ती समोरची टीम टफ आहे किंवा रन चेस करणं एवढं सोपं नाही आहे. पण त्याच्यातही तुम्ही बघितलं तर काही जणांनी फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला, आपल्या प्लेयर्सनी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला आणि टिकून राहणं, शेवटपर्यंत टिकून राहणं ही सगळ्यात मोठी स्पेशालिटी होती मागच्या मॅचमध्ये. तुम्ही मॅच बघितली असेल सगळ्यांनी, तर त्या मॅचमध्ये टिकून राहणं ही सगळ्यात मोठी स्पेशालिटी होती आपल्या प्लेयर्सची. आणि ते टिकून राहिले आणि ते त्यांनी बऱ्याच सिच्युएशनवर जी गोष्ट अवघड वाटायला लागली होती ती साध्य करून दाखवली. इनफॅक्ट शेवटच्या आवरला तर ती मॅच सोपी झाली होती, जी मे बी शेवट 15व्या आवरमध्ये जी डिफिकल्ट वाटत होती ती शेवटच्या 3 आवरमध्ये अगदी सोपी वाटत होती. सो आपणही आपल्या क्षेत्रात बघितलं तर टिकून राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सतत बॅटिंग करत राहणं, टिकून राहणं, लोकांना भेटत राहणं, संपर्क करत राहणं आणि लोकांबरोबर आपली माहिती शेअर करत राहणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि जो टिकून राहतो त्यालाच यश मिळतं, तोच यशस्वी होतो आणि वर्षानुवर्ष या क्षेत्रात त्याला सक्सेस मिळत राहते. थँक्यू. थँक्स अ लॉट. सो सरांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. अजून कोणी शेअर करू शकेल रणभूमी, तुमची परिभाषा, तुमचं उदाहरण रणभूमीसाठी? यस. सो नाउ वी आर कमिंग टू JOTC. यस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. SBI लाईफ म्हणजे एक SBI लाईफ रणभूमीमध्ये आम्ही सर्व योग्य काम करत आहोत आणि आमचे जे ग्रुप लीडर आहेत, मॅनेजर, ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जोरामध्ये युद्ध करत आहोत. आणि आमच्याकडून प्रेरणा घेऊन की आमचे जे सिनियर आहेत त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही एक 7 महिने झाले आम्ही युद्ध करतो आणि युद्ध चांगल्या प्रकारे जिंकत आहोत आम्ही. आणि इथून पुढे आयुष्यामध्ये SBI लाईफचे युद्ध हे शेवटपर्यंत लढू अशी मी ग्वाही देतो. आणि मागचे जे लोक आहेत त्यांनी पण असे हे युद्धामध्ये शेवटपर्यंत लढावं आणि सक्सेस करावं हे युद्ध, असं मी सर्वांना आवाहन करतो. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. सो सरांनी अजून एक छान गोष्ट सांगितली. आपल्याबरोबर महत्त्वाचा जो सपोर्ट करणारे किंवा पाठिंबा देणारे आपले सेनापती
सेनापती म्हणजे जसे आपण सगळे SBI लाईफचे मी म्हटलं कर्मवीर आहे, तर त्या कर्मवीरांना सतत मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्या कर्मवीरांना नेहमी पाठिंबा देण्यासाठी, त्या कर्मवीरांना नेहमी चार्ज करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी आपले सेनापती आहे. सो आपले सेनापती म्हणजे आपले मॅनेजर्स. आपले सेनापती म्हणजे आपले मॅनेजर्स. जो व्यक्ती दिवस काळ रात्र काहीच बघत नाही आणि तुमच्या एका कॉलवर तत्पर असतो तुम्हाला सपोर्ट करायला, हेल्प करायला. ओके, सो एकदा, कारण इथे आलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि त्याला मिळालेलं यश, त्याच्यासाठी अजून मोठा एक जो हातभार आहे, सपोर्ट आहे, तो त्यांच्या सेनापती, त्यांच्या मॅनेजर्ससाठी. सो एकदा तुमच्या मॅनेजर्ससाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा त्यांनाही प्रोत्साहन, त्यांनाही उत्साह मिळणं, त्यांनाही एनकरेज करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या टाळ्या मॅनेजरसाठी मला वाटतं खूप कमी आहे. सो प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. ज्यांच्या हातात मोबाईल आहे त्यांनी 2 मिनिटं मोबाईल ठेवून द्या आणि आपल्या मॅनेजरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ठीक आहे. सो हा उत्साह पूर्ण दिवस आपल्याबरोबर राहणार आहे, कारण इथनं आपण अजून जास्त चार्ज होऊन जाणार आहे. भरपूर गोष्टी आहे आजच्या कार्यक्रमात. आपल्याला जसं सरांनी म्हटलं की प्रत्येक वेळेस एक वेगळ्या मार्गदर्शनाची गरज असते आणि त्या मार्गदर्शनाच्या खाली आपण नवीन नवीन पराक्रम करू शकतो किंवा करत असतो. सो असे भरपूर आज नवीन गोष्टी किंवा काही चांगल्या गोष्टी अजून आपल्याला शिकायला, ऐकायला मिळतील. सो अजून कोणी आहे जे शेअर करू शकतात? JOTC आपले मेंबर्स काही बसले, अजून कोणाला शेअर करायचे, त्यांना त्यांची सक्सेस स्टोरी शेअर करायची आहे किंवा तुम्हाला शेअर करायचं असेल इतरांबरोबर की कसं तुम्ही या रणभूमीसाठी सज्ज झाले आणि कसं तुम्ही हा यश मिळवताय किंवा अजून चांगलं कसं करताय. अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला एनर्जी देते, अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला प्रोत्साहन देते प्रत्येक वेळेस नवीन यश गाठण्यासाठी? माईक प्लीज. अरे क्या बात आहे. हा, येतोय माईक येतोय. थोडासा आवाज, 1 मिनिट. हा, ओके. नाही त्यांचा आवाज. माईक ऑफ केलाय का तो? हा, झाला. मी रिटायर PSI कुसमुडे, क्या बात आहे. वांबोरी जिल्हा अहमदनगर. मी 40 वर्ष पोलीस खात्यात सेवा करून आणि माझ्या मनात जिद्द होती की बा आपण हे सुद्धा काम करावं. क्या बात आहे. आणि मी सर्टिफिकेट हस्त करून परीक्षा दिली आणि पास झालो. आणि मी जिद्दीने काम करतो. पब्लिक रिलेशन माझे चांगले आहेत. आता माझं वय 60 चालू आहे आणि मी निर्व्यसनी असल्यामुळं मला कामाची आवड आहे. म्हणून मी सर, कामच हे आपलं व्यसन आहे. हो, कामच आपलं हे व्यसन आहे. आणि मला जिल्ह्यामध्ये चांगला संपर्क असल्यामुळं आणि माझी जिद्द मी पूर्ण करणार आणि तुमच्या मला प्रेरणा पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे. येस, सरांनी सांगितलं की सांगत राहायचं. आणि जसं सरांनी म्हटलं, मी करायला गेलो होतो 1 लाख, पण मिळाले किती? महिन्याला 5 लाख. तर ही आपली ताकद आहे आणि ही ताकद आपण ओळखली पाहिजे. ही ताकद एकदा आपल्याला लक्षात आली की आपण कुठलंही पराक्रम करू शकतो. ओके, कारण आपल्याबरोबर जो ब्रँड आहे तो एवढा स्ट्रॉंग ब्रँड आहे, जो जगात सगळ्यात जास्त नामवंत किंवा यशस्वी ब्रँड आहे बँकिंगचा. आणि तसंच आज SBI लाईफ पण इन्शुरन्स क्षेत्रातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे. सो त्या ब्रँडची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. जसं सरांनी म्हटलं की त्यांना सुरुवात केल्याबरोबर फायदा झाला, तसं प्रत्येकाने त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. किती उत्साहाने, किती आनंदाने त्यांनी त्यांचं यश व्यक्त केलं. ओके, सो अजून कोणी या रणभूमीची परिभाषा तुमच्यासाठी काय आहे? अजून कोणाला शेअर करायचं असेल तर प्लीज करा. परत मी एकदा, पुढे आपले मेंबर आहे. ओके, JOTCs कडनं पण मला ऐकायला आवडेल किंवा सगळ्यांना ऐकायला आवडेल. प्लीज माईक पास करा. नमस्ते सर, मी सेकंड टाइम बोलतोय. हा, ऍक्च्युली तुमचं रणभूमीच्या नंतर तुम्ही म्हटले होते तुम्ही अचिव्हमेंट कोणाकडून घेतला, आदर्श कोणाकडून घेतला, याच्यावरती आपण बोलत होतो. तर मला एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे रवी जगताप सर.
अरे क्या बात. म्हणजे आमच्या रोम 7चे जे डेप्युटी डीवाय RM आहेत ते रवी जगताप सर. ज्यावेळेस मी या SBI मध्ये आलो, मी ॲक्च्युली रिटायर्ड BSF मधून रिटायर आहे, एक सर्व्हिसमन आहे. परंतु माझ्या तिकडं BSF मध्ये मेघालयला असताना काही 2 पॉलिस्या केलेल्या होत्या. तर त्या पॉलिस्या लॅप्स झाल्या आणि त्याचं रिन्युअल मागण्यासाठी म्हणजे भांडण्यासाठी मी SBIच्या अहमदनगर ब्रँचमध्ये गेलो. ओके. त्यावेळेस तिथे मॅनेजर होते रवी जगताप सर. आणि सरांचं जे टर्निंग आहे त्यावेळेस मला म्हणजे भांडण्याला गेलेला माणूस त्याला शांत केलं. आणि मी आज सेकंड टाइम म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा आम्ही GOTCच्या जवळ गेलो, फक्त 2-3 लाखांनी राहिलो होतो आणि ह्या वेळेस GOTC केलेला आहे त्यांनी आम्हाला. म्हणजे जो वाद घालण्यासाठी गेलेला माणूस आहे तो आज GOTC होतोय. आणि माझं स्वप्न होतं की माझी मिसेस जॉबला नाही पण तिला काहीतरी जॉब असावा. मी आता MSCB मध्ये जॉब करतो, माझ्या मिसेसला जॉब असावा. तो जॉब एकदम जॉबपेक्षाही जास्त हे रवी जगताप सरांनी आम्हाला दिलेला आहे. कमीत कमी मंथली या माझ्या पेमेंटपेक्षा महिन्याला 50,000पेक्षाही जास्त आम्हाला कमिशन असतं. Income असतं. आणि कमिशनसाठी मी हे करतो. GOTC साठी अजिबात मी लढत नाही, मी कमिशनसाठी लढतो. त्यावेळेस क्वालिफिकेशन ऑटोमॅटिक होत राहतं. क्या बात आहे. आणि त्याच्यात सर्वात मोठा सिंहाचा वाटा असेल आमच्या यशामध्ये हे आमचे जे मॅनेजर आहेत ते रवींद्र रोकडे सर हे माझ्या समोर आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या प्लीज. रवींद्र रोकडे सर हे सर्वात मोठं आमचा आदर्श आहेत. ते त्यांनी आम्हाला म्हणजे घडवलं. आपण म्हणतो ना मी बी घडलो, मी घडलो नाही, मी बी घडलो. ते रवींद्र रोकडे सरांमुळे घडलेलो आहे. मी आणि माझी मिसेस त्यांचे शतशः आम्ही त्यांचे धन्यवाद करतो, त्यांना नमन करतो. रवी जगताप सर आणि रवींद्र रोकडे सर आणि त्यांच्यामुळे आज इथे आहोत. रवींद्र जगताप सर ज्यावेळेस इथून अहमदनगर ब्रँच सोडून कोल्हापूरला जात होते त्यावेळेस अक्षरशः डोळे भरून आले होते. कारण की आम्ही तोपर्यंत काहीच क्वालिफाय नव्हतो, काहीच म्हणजे एक पॉलिसी सुद्धा क्वालिफाय नव्हती माझी. आणि करायची आहे परंतु शेवटी सर चालले. मग त्यावेळेस मनाशी कुठंतरी गाठ बांधली, नाही आपण करायचंय सर गेल्यावर. नंतर ज्यावेळेस 6 महिन्यात काही पॉलिसी लॉग इन झाला तर सरांचा मला कॉल आला, घोरपडे वेल्डन. क्या बात. खूप म्हणजे भरून आला. आणि आज 2 वर्षानंतर सुद्धा GOTC क्वालिफाय होऊन त्यांच्या पुढे आहे आणि इथून पुढे पण मी करत राहीन त्यांच्या आदर्श डोळ्यावर समोर ठेवून. धन्यवाद सर. सो वन्स अ GOTC इज ऑलवेज अ GOTC. सो एकदा GOTC जो होतो तो नेहमी होतो. आणि सरांनी जे सांगितलं त्याच्यासाठी एकदा आपले जे मार्गदर्शक आहे, आपल्याला नेहमी सतत गाईड करणारे, मी म्हणेन जसं महाभारतात श्रीकृष्णांचा रोल होता तसंच आपले जे मेंटॉर आहे सो रवी जगताप सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण मला एक गोष्ट माहिती आहे की इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी कधीतरी त्यांनी इन्स्पायर केलेलं आहे. मग ते नगरमध्ये असताना असू द्या, कोल्हापूरमध्ये असताना असू द्या, आज ते पुण्याला असतात आणि आता ते आपल्याला ॲज अ डेप्युटी रिजनल मॅनेजर म्हणून लाभले आहे. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण ते इन्स्पिरेशन, तो उत्साह सतत त्यांच्याकडनं आपल्याला मिळत असतो. सो थँक्यू सर, थँक्स अ लॉट. असे भरपूर लोक तुम्ही घडवले आहे आणि पुढे घडवत राहाल आणि तुमचं मार्गदर्शन मिळत राहील. जसं तुम्ही म्हटलं तुमचे मॅनेजर, सो त्या मॅनेजरचाही अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. सो प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मॅनेजरची इच्छा असते की तुम्ही घडावं, तुम्ही कमवावं, तुम्ही जिंकावं. सो हा असा बिझनेस आहे जो सगळा विश्वासावर आणि ट्रस्टवर किंवा एकमेकावरला साथ देण्यावर चालतो. सो बेस्ट काम करतोय आपण. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगतो, जसं तुम्ही म्हणाले की ते नेहमी एक व्यक्ती जसं तुम्ही त्यांना भेटले आणि तुम्ही रागारागात आले होते आणि नंतर तुमचं पूर्ण सगळं पूर्ण माइंड कन्वर्ट झालं किंवा तुम्ही पॉझिटिव्ह झाले. तर हीच गोष्ट आपण लोकांबरोबरही करत असतो. कारण आपण जे करतोय, आपण ज्या व्यवसायात आहे, जसं आत्ता मकरंद सरांनी पण म्हटलं की लोकांना इन्शुरन्स म्हटलं की अरे बाबा अच्छा इन्शुरन्स का नको. पण प्रत्येकाला ही गोष्ट सांगणं किंवा समजावून सांगणं की बाबा हे तुझ्यासाठी किती अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याला त्याची जाणीव करून देणं हा आपला मोठा रोल असतो. आणि त्या रोलला आपण खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी करतोय. सो थँक्यू सर, थँक्स अ लॉट. अजून GOTC न कोणाला शेअर, अच्छा क्या बात आहे. सो एक हात वर आलाय. सर आधी नाव सांगा तुमचं. एक मिनिट. नाव आणि ब्रांच शेअर करा सर. हां एक मिनिट, बंद असेल. हॅलो, नमस्कार. मी रमेश जाधव, सोलापूर ब्रँच.
ॲक्च्युली प्रवास फार थोडा आणि खडतर आहे. पण मी एस बी आय लाईफमध्ये येण्याचं कारण म्हणजे थोडं जवळ धरा सर. मी एस बी आय लाईफमध्ये येण्याचं कारण म्हणजे मी सिनियर कॉलेजला लेक्चरर होतो. तिथं सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला. त्यानंतर D.Ed कॉलेज, B.Ed कॉलेज यावरती काम करत होतो. परंतु मला एवढे पैसे कुठंच मिळाले नाहीत. मला आमच्या मॅनेजर संजय शेळके सरांनी यामध्ये लॉन्चिंग केलं आणि मला एक अनोखा मार्ग दाखवून दिला. आणि आपले समोरच मकरंद सर आहेत, त्यांच्या प्रेरणेने, प्रताप पवार सर त्यावेळेला आम्हाला BSM होते, त्यांच्या प्रेरणेने माझा मार्गक्रम सुरू झाला. आणि मला फक्त एकदाच MDRT व्हायचं होतं. पण सर मला सांगायचं आहे की जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल आणि पुढं काहीतरी टार्गेट असेल तर माणूस निश्चितच पुढे यश मिळवतो. आणि मी तब्बल सलग एकदा अपवाद वगळता जसं MDRT सुरू झालं तसं आत्तापर्यंत मी सलग 7 वेळा MDRT झालेलं क्या आहे. बात आहे, 7 वेळा MDRT झाले सर, क्या बात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला अगदी शून्य वेळेमध्ये आज आपण पाहतो की आता ह्या वर्षीचं जे OTC आहे ते फक्त एक 20 दिवसामध्ये मी क्लिअर केलं. क्या बात आहे, मोठी अचीवमेंट आहे सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 7 वर्षापासून MDRT आहे. जाधव सरांना मी खूप पूर्वीपासून ओळखतो, रमेश जाधव सर. बघा, लाईफ आणि SBI लाईफ किती जवळचं नातं आहे हे मला थोडंसं एका वाक्यात मला सांगायची इच्छा आहे की आपण जेव्हा यशस्वी होतो तेव्हा फक्त JOTCची एक फॉरेन ट्रिप क्वालिफाय करत नाही, एखादी ट्रॉफी क्वालिफाय करत नाही, फक्त एखादं सर्टिफाय क्वालिफाय करत नाही, तर ते जाणारं प्रत्येक ट्रॉफी, सर्टिफिकेट किंवा जे अचिव्हमेंट असते ती घरामध्ये एक संस्कार घेऊन जाते, घरामध्ये एक पॉझिटिव्ह वेव घेऊन जाते. आणि सरांची मुलगी ही MBBSसाठी सिलेक्ट झालेली आहे. सरांसाठी अभिनंदन आहे. आणि हे SBI लाईफनी त्यांच्या घरात यशस्वी परंपरा त्यांच्या लाईफमध्ये आणली आणि पुढच्या पिढीमध्ये पण नेली. म्हणून हे फक्त आपल्यासाठी सक्सेसफुल SBI लाईफ पुरतं मर्यादित नाही आहे, तर हे लाईफ पुरतं मर्यादित आहे. त्याचबरोबर सर माझं आता सध्याचं घर चालू आहे ते 1 कोटीच्या आसपासचं घर चालू आहे. ही पण आपल्या SBI लॅबची फार मोठी देण आहे सर. आणि धन्यवाद सर. मी सगळ्यांची वेळ घेऊ शकत नाही कारण या ठिकाणी मला सर्वांनीच फार मोटिवेट केलेलं आहे. आणि यापुढेही माझा मानस आहे की तुम्ही पुन्हा आपल्याला COT व्हायचं आहे. ओके ओके. आपल्या राम 7 एरियाचे TOT प्रवीण मोरे साहेब आलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या. त्यांच्यासाठी जोरदार आपल्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, TOT एक मोठी अचिव्हमेंट आहे. वेलकम वेलकम, ग्रँड वेलकम. एकदा सर्वांना विनंती आहे की त्यांच्या पराक्रमाला आपण एक मानाचा मुजरा देऊ. मी सर्वांना विनंती करतो की त्यांना उभं राहून आपण एक स्टँडिंग ओवेशन देऊयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या राम 7 एरियाचे आणि आपल्या SBI लाईफचे शिरोमणी TOT प्रवीण मोरे, सोलापूर ब्रांच. सोलापूरचे टायगर येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मेंटर प्रतिभा घाटोळे मॅडम यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सहर्ष स्वागत आहे. प्रतिभा घाटोळे मॅडम यांचं सुद्धा स्वागत आहे. जोरदार टाळ्या एकदा परत एकदा त्यांच्यासाठी घेऊयात आपण. थँक्यू सर, थँक्यू. वेलकम वेलकम मॅडम. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पहिल्या रोमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आणि आता आपण कार्यक्रमाची अधिकृतरित्या शिवाजी महाराजांना जे आपल्याला काय शिकवलं असेल तर ते म्हणजे काय, स्वराज्याची स्थापना. म्हणजे गोल तुमचा जर निश्चित चांगला असेल तर तुम्ही आयुष्यात हिमालय एवढं उत्तुंग ध्येय सुद्धा गाठू शकता. सो या कार्यक्रमाची सुरुवात आपण एकदा जोरदार आपला जो स्फूर्ती मंत्र आहे, जो आपला इन्स्पिरेशन, आपल्याला प्रेरणा जिथनं मिळते, तो मंत्राचं पुन्हा एकदा आपण
एकदा उच्चार करूया आणि आपल्या जीवनामध्ये ही क्रांती निश्चितच रणभूमीच्या माध्यमातून येईल, यात कुठलीच शंका नाही. सो मी एकदा जोरदार आपली घोषणा देईल. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ती घोषणा ही आपल्या आयुष्याचा जगण्याचा मंत्र आहे आणि आपल्या यशाचा मंत्र आहे. जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. सो रणभूमी आपण जेव्हा इथं आलोय तेव्हा आपल्याला निश्चितच कौतुकाची थाप मिळणार आहे. यासोबत काहीतरी नवीन इथनं व्हॅल्युएबल इनपुट्स मिळणार आहेत. बरेचसे लोक आपल्यासोबत खूप चांगल्या गोष्टी, अनुभवाची शिदोरी आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर यातनं आपल्याला यशस्वी होण्यासाठी निश्चितच एक पाठबळ मिळेल, एक आत्मविश्वास मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातून एक छोटंसं माझं प्रेझेंटेशन तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय, ज्यामध्ये एक प्रॉडक्ट फक्त ही कन्सेप्ट न घेता मी याला थोडंसं वेगळ्या कन्सेप्टमध्ये घेतलेलं आहे की हा एक, तसं बघायला गेलं तर हा एक छोटासा प्रॉडक्ट आहे. या प्रॉडक्टला आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये कशा पद्धतीने आपण प्रेझेंट करू शकतो हे फक्त मी इथं तुमच्यासोबत प्रेझेंट करतोय. सो सर्वात अगोदर जे आहे, आपण बऱ्याचदा आपला जो फोकस असतो हा नेहमी वेल्थ क्रिएशनवर असतो. म्हणजे आपण काही जरी पैसा आला की सर्वात पहिल्यांदा त्याचा विचार करतो, मी याला कुठेतरी इन्व्हेस्ट करेल, यात मला CAGR किती मिळेल, मग रिटर्न्स किती मिळतील, वगैरे वगैरे वगैरे. सो एव्हरीथिंग, जेव्हाही कधी पैसा येतो, फायनान्शियल प्लॅनिंगची गोष्ट येते, तेव्हा सगळ्यात फोकस काय असतो? कारण आपला माइंडसेटच एक कितना देते, ॲव्हरेज किती मिळेल गाडी घेताना, रिटर्न्स इन्व्हेस्टमेंट घेताना किती रिटर्न्स भेटतील, CAGR किती मिळेल, वगैरे वगैरे वगैरे. सो सिम्पली आपण सगळा फोकस हा वेल्थवर करत असतो, पण त्यासोबत कधी हा विचार नाही करत की जर कधी माझ्या हेल्थवर काही प्रॉब्लेम आला किंवा माझ्या हेल्थच्या रिलेटेड कधी जर काही इश्यू झाला तर ती वेल्थ जी आहे ही सगळी संपून जाते. आणि आपण जेव्हा डे टू डे लाईफमध्ये स्मार्ट वेल बिल्डर, एलिट, बऱ्याचशा प्लॅनमध्ये प्रिव्हिलेजबद्दल बोलतो, सगळ्यांबद्दल बोलतो, कस्टमरला तेच आवडतं, आपणही तेच बोलतो. यात अर्थात हे बोलायचंच आहे, यासोबत एक ॲडिशनल गोष्ट जर आपण दिली तर ती वेल्थ किती छान प्रकारे सिक्युअर होऊ शकते हे सांगण्याचा इथं प्रयत्न आहे. सो सिम्पली वेल्थ नीड सॅक्रिफाय वेन हेल्थ बिकम्स प्रायोरिटी. जेव्हा ज्या आरोग्याचा प्रश्न येतो ना, तेव्हा आपण काही बघत नाही, मग तेव्हा CAGR बघत नाही, मग आता विड्रॉ केली तर किती माझा नुकसान होईल, FD तोडली तर आता काय नुकसान होईल, आता मार्केट पडलेलं आहे विकलं तर काय. कारण त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं काय असतं, आपलं जीवन महत्त्वाचं असतं, आपलं आरोग्य महत्त्वाचं असतं, आपली ट्रीटमेंट महत्त्वाची असते. म्हणून जर आपण पाहिलं तर साधारणतः सर्वात मोठा फोकस जो आपला नेहमी कशावर असतो तर वेल्थ क्रिएशनवर असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की एक सत्य आहे, पण ते कटू असं आहे, एक वेळेस मृत्यू झाला ना एखाद्या व्यक्तीच्या घरातल्या, तर तो एक वेळेस नुकसान तर करतोच, पण त्यापेक्षा कैक पटीने जे नुकसान होतं, एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला आणि तो आजारानंतर त्याचा जर काही खर्च झाला आणि त्यानंतर मृत्यू झाला. तुम्ही बरेचसे असे उदाहरणं आयुष्यात पाहिले असतील की एखाद्या घरातला कर्ता व्यक्ती जो आहे त्याला कॅन्सरची ट्रीटमेंट चालते, 1-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, किमोथेरपी चालतात, वेगवेगळ्या थेरपी चालतात, खर्च होतो बरंचसं. पहिल्यांदा हे पहिल्यांदा जी जमापुंजी जाते, मग काही काळानंतर एखादं ॲसेट असेल, काही प्लॉट बीट ते जातं, ते गेल्यानंतर सोने दागिने जातात, हळूहळू हँडलोनही कर्जही घेतलं जातं. आणि एवढं करूनसुद्धा काही आजार असे आहेत की ज्यामध्ये रिकव्हरी रेट हा फार कमी असतो. एवढा पैसा आपण म्हणतो माणसापेक्षा काय पैसे जास्त आहेत का? आपण इमोशनली त्यावेळेस सगळा पैसा होतो की आपला जीवाभावाचा जवळचा माणूस वाचावा, पण दुर्दैवानं काय होतं, बऱ्याचशा केसमध्ये ट्रीटमेंट मिळून त्याला उशीर झालेला असतो, पैसा खर्च करूनसुद्धा माणूस हाती येत नाही. आणि जेव्हा ती डेथ होते, डेथचं तर नुकसान होतच होतं, त्यानंतर मृत्यूपश्चात जे होणारं आर्थिक नुकसान, भावनिक नुकसान ते तर होतंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं की जे कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे त्याचं काय. सो माझी प्रॉपर्टी तर गेलीच गेली, पण मला आज देण्याची पण जी वेळ आली, असं पण बरेचदा पाहिलं जातं. म्हणून मी म्हणतो की डिसीज बरेचदा जो असतो हा डेथपेक्षा डेंजरस असतो, आणि त्याचा जो दुष्परिणाम जो होतो पुढच्या भावी आयुष्यामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात होतो. कारण काय, ह्या जनरली ज्या ट्रीटमेंट असतात काही आजाराच्या, ह्या खूप खर्चिक असतात आणि दीर्घकाळ चालणाऱ्या असतात. म्हणजे ते कॉस्टली तर असतातच, पण त्यासोबत त्याचा खर्चसुद्धा खूप जास्त येतो. आणि तशातच एक डिसीज जो आहे जो खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय तो म्हणजे कॅन्सर. आणि सध्या भारताचा जो आहे हा जागतिक क्रमवारीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे की जिथं कॅन्सरचं प्रमाण जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. मित्रांनो लक्षात घ्या,
मागच्या 2-4-5 वर्षात माझ्या पाहण्यात तर इतके लोक आले अचानक कॅन्सर झाला आणि गेले. वयाचं काही बंधन नाही, एज नाही, कोई प्रोफेशनचा काही संबंध नाही, काहीच नाही. माझा जवळचा एक 3 महिन्याखाली मित्र अचानक एक्सपायर झाला. डायग्नोसिस एक 4-5 महिन्यापूर्वी झालं. काही किमो झाल्या, नंतर सांगितलं की रिकव्हरी होते, कोणी केरळचं ट्रीटमेंट चालू आहे वगैरे वगैरे. काहीच नाही. एज हार्डली 41, काही वय नाही. असे खूप उदाहरण आहेत. आणि हे प्रमाण जे आहे स्त्रियांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. कारण ब्रेस्ट कॅन्सर हे जे आहे हे पण खूप मोठ्या प्रमाणात होत चाललं आहे. आत्ताच आपण बोललो की आपण संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आपण घेतलेली आहे. फक्त लोकांना वेल्थ क्रिएट करून तर आपल्याला द्यायचीच आहे, पण त्यासोबत जर आपण हेल्थचा कंपोनंट जर जोडला तर त्या वेल्थला खऱ्या अर्थानं किंमत राहील. नाहीतर आपण एखाद्याला वेल्थ क्रिएट करून देऊ, पण ती जर सिक्युअर नसेल तर काय होऊन जाईल की जमा झालेली वेल्थ पूर्णच्या पूर्ण त्या खर्चासाठी जाईल आणि एखादं कुटुंब उद्ध्वस्त होईल. आणि एखादं कुटुंब उद्ध्वस्त होत नाही मित्रांनो. एखाद्या घरामध्ये जर असा व्यक्ती जेव्हा जातो ना, तेव्हा त्या मुलाला करिअरमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. बरेचदा करिअरमध्ये सुद्धा त्याचा हुशार असलेला मुलगा, मेडिकलला नंबर लागलेला मुलगा ॲडमिशन घेऊ शकत नाही. इंजिनिअरिंगला चांगला हुशार असलेला, IITला नंबर लागलेला, पण पेईंग कॅपॅसिटी नसते बरेचदा. सो बरेचदा एक व्यक्ती जात नाही, त्या व्यक्तीत मृत्यू होतोच होतो. कित्येकांचे करिअरसुद्धा त्यासोबत संपतात. यामुळं एक छोटासा आज आपल्याला जे डिटर्मिनेशन जे करण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण पाहू. कॅन्सरचा स्प्रेड जो आहे जर पाहिलं साधारणतः 2020, 21, 22 या प्रमाणात जर बघितलं तर साधारणतः 13 लाख, 14 लाख, 14, 61 आणि आता येणाऱ्या काळात 2025 मधलं जे प्रेडिक्शन आहे ते साधारणतः 15 ते 16 लाख. म्हणजे हे तुम्ही इयर ऑन इयर हा काय इन्क्रीजिंग ट्रेंड आहे आणि येणाऱ्या काळात हे वाढत जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय, एखादा आजार होणं, आजाराचं प्रमाण वाढणं हे ठीक आहे, पण त्यासोबत तुम्ही जर हे दुसरा मॉर्टॅलिटी म्हणजे त्यातला मृत्यूदर बघा, ऑलमोस्ट 50% मृत्यूदर आहे. म्हणजे जर कॅन्सर 2 व्यक्तींना झाला त्यातला एक व्यक्तीचा मृत्यू होतो. इतकं भयावह चित्र हे कॅन्सरचं आहे. म्हणजे प्रमाणही वाढत चाललेलं आहे आणि त्यासोबत त्याचा मृत्यूदर सुद्धा हा तितकाच भयावह आहे. आणि सर्वात महत्त्वाचं इतर आजारांमध्ये आणि कॅन्सरमध्ये जो मोठा फरक आहे तो हा आहे की इतर आजारांच्या बाबतीत बायपास केली किंवा एखादं किडनीच्या रिलेटेड काही झालं किंवा एखादी दुसरी गोष्ट जर आहे की जी वन टाईम ट्रीटमेंट आहे आणि युनिफॉर्म डिसीज आहेत इतर, म्हणजे फार व्हेरिएशन नाही आहे. पण कॅन्सर इतक्या प्रकारचे आहेत की त्याच्यातला प्रत्येक कॅन्सर जो आहे ह्याची ट्रीटमेंट वेगळी आहे, त्याची कॉस्ट वेगळी आहे आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स वेगळे आहेत. यामुळं ह्या प्रॉडक्टची सर्वांना अत्यंत गरज आहे. तुम्ही म्हणाल की एका डिसीजसाठी एवढं कशासाठी, मग लोक मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स दुसरं पण घेतील. कारण सर्वात जास्त जर फायनान्शियल प्लॅनिंग खराब करून टाकणारा जो कोणता जर डिसीज असेल ज्याच्या ट्रीटमेंटमुळं फक्त तो व्यक्तीच नाही तर ते कुटुंब उद्ध्वस्त होतं, तो म्हणजे कॅन्सर आहे. म्हणून आपण यासाठी आपण काय करू शकतो हे पण पाहू. यासोबत मी आत्ता जसं बोललो की साधारणतः 50% मॉर्टॅलिटी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं याच्यामागचं घटक काय, कारण काय, तर त्यातला सर्वात मोठा घटक म्हणजे इग्नोरन्स. लोकांना स्टेज मेजर येईपर्यंत, ॲडव्हान्स येईपर्यंत बरेचदा कळतच नाही. आणि जेव्हा कळतं तेव्हा काहीच हातात राहिलेलं नसतं किंवा वाईस वर्सा सिच्युएशनही असते. कधी कधी मायनर मेजर स्टेजलाही कळतं, पण खर्च पाहिल्यानंतर बरेचदा लोक हतबल होतात. कारण तेवढा खर्च प्रत्येकाला झेपत असतो असं नाही. कारण किमोची एक ट्रीटमेंट कितीला जाते हे त्यात डिपेंड करतं की त्याची स्टेज कशी आहे. साधारणतः ॲव्हरेज एका पेशंटला 15 लाख रुपयाच्या आसपास ट्रीटमेंटचा खर्च येतो जर त्यांनी प्रॉपर व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायची ठरवली तर. आणि यात रिकव्हरी पण होते. आपण मध्यंतरीच्या काही काळात सेलिब्रिटीचे खूप उदाहरणं पाहिलेत. मनीषा कोइराला पाहिली, युवराज सिंग पाहिला, बरेच जण आहेत की ज्यांना कॅन्सर झाला आणि ते रिकवर होऊन वापसही आलेत. पण लक्षात घ्या, वापस जे आलेले आहेत ते हाय सेलिब्रिटी आहेत. एखादा इम्रान खानसारखा व्यक्ती गेलेला सुद्धा आहे, जो ॲक्टर होता तो एक्सपायर्ड पण झाला. यामुळं रिकव्हरी जर असेल तर, जर पैसा असेल तर कमीत कमी आपण त्याच्यातली जी रिकव्हरी जी आहे ही बऱ्यापैकी एक्सपेक्ट करू शकतो. पण जर प्रॉपर ट्रीटमेंट नसेल आणि आपलं प्रिपेअर्डनेस नसेल, म्हणजे आपल्याकडे जर त्याच्यासाठी योग्य पैसा खर्च करण्याची जर तयारी नसेल तर निश्चितच यात खूप भयावह परिस्थिती आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं काय की बऱ्याच जणांना असं वाटतं, मी इवन शिकलेल्या लोकांमध्ये एक असा समज आहे, मी तंबाखू खात नाही, मला कोणते व्यसन नाहीत, मला कॅन्सर व्हायचा काही संबंध नाही. पण रिपोर्ट हा सांगतो की 25 ते 30% कॅन्सर असे आहेत जे तंबाखूमुळे होतात, सिगरेट तंबाखूमुळे होतात. बरेचसे मेजॉरिटी ऑफ द कॅन्सर हे असे आहेत जे आपल्या सध्याच्या लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे, लाईफस्टाईल जी आहे त्यामुळं पण होतात, ज्यामध्ये ओबेसिटी आहे, वेट गेन आहे, यानंतर जे आपण बरेचसे प्लास्टिकचं वाढतं प्रमाण वगैरे जे आपण बोलतो ना, ह्या सगळ्या गोष्टी. यामुळं ही जी कारणं आहेत, ही कारणामध्ये कुठं ना कुठेतरी आपणही त्यात येत असतो. म्हणून एका भाषेत सांगायचं झालं
तर कॅन्सरला कोणत्याही वयाचं मर्यादा नाही आहे, कॅन्सरला कोणत्या प्रोफेशनची मर्यादा नाही आहे, कॅन्सरला कोणत्या जेंडरची मर्यादा नाही आहे. त्यामुळं कॅन्सर गरीब श्रीमंत काही बघत नाही. मग यात एकच पर्याय आहे, तो म्हणजे हा की आपण यासाठी रेडी करणे आणि लोकांना रेडी करण्यासाठी प्रवृत्त करणे. सो या अँगलनी जो आपल्याकडे प्रॉडक्ट उपलब्ध कोणता आहे तो आपण पाहतोय. हे मी जे आत्ता तुम्हाला बोललो, साधारणतः 15 लाख रुपये जो खर्च येतो, 50% फॅमिली ज्या आहेत त्या हे खर्च झेपू शकत नाही. म्हणजे अर्ध्याच्या वर लोकांना जवळपास हा खर्च झेपू शकत नाही. या व्यतिरिक्त 25% लोक खर्च केल्यानंतर त्यांची लिव्हिंग स्टँडर्डच एकदम दारिद्र्य रेषेखाली जातात. थोडक्यात काय की आर्थिक घडी जी असते ती कुटुंबाची पूर्णतः विस्कटून जाते. आता हा प्रॉडक्ट आहे काय मग? SBI लाईफ संपूर्ण सुरक्षा, संपूर्ण कॅन्सर सुरक्षा हे प्रॉडक्टचं नाव आहे. सो कॅन्सरची संपूर्ण सुरक्षा म्हणजे काय की कॅन्सरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टेजेस आहेत. त्या स्टेजेसनुसार आपण या प्लॅनमध्ये काय केलेलं आहे, फिक्स लमसम बेनिफिट दिलेलं आहे. म्हणजे यासाठी मेडिसिनचा किती खर्च आला, डॉक्टरची ट्रीटमेंट किती झाली, सर्जरीचा खर्च किती आला, असं काही क्लेम करायची गरज नाही आहे. सिम्पली आपण स्टेजेसनुसार त्यात पेमेंट करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की कॅन्सर जो आहे हा 40+ लोकांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात. म्हणजे जर आपण आपले जे ॲव्हरेज लाईफ इन्शुरन्स घेणाऱ्यांचं एज बँड काय असतो, साधारणतः 35 ते 50. तुम्ही जर मेजॉरिटीमध्ये तुमचे जर 70% लोक बघाल साधारणतः 35 ते 50 वयोगटात असतात. आणि हाच तो वयोगट आहे ज्या वयोगटामध्ये कॅन्सरचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून आपण या प्लॅनला एज ॲट एंट्री 65 वर्षांपर्यंत दिलेली आहे. म्हणजे तुम्ही एखादा प्लॅन 65 वर्षांपर्यंत, अर्थात त्यावेळेस त्यांचा प्रीमियम जास्त असेल, पण 65 वर्षांपर्यंत आपण ही एंट्री दिलेली आहे. यानंतर मॅच्युरिटी 75 वर्षांपर्यंत आहे. सम ॲश्युअर्डचं जे बँड आहे 10 लाखापासून ते 50 लाखापर्यंत आपण यामध्ये सम ॲश्युअर्ड देऊ शकतो. कारण आपण आत्ताच पाहिलं ॲव्हरेज कॉस्ट ही 15 लाख रुपये आहे. होऊ शकतं काहींना अर्ली स्टेजमध्ये 10 लाखामध्येही काम होऊ शकतं. सो 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 50 लाख, 40 लाख. आता बऱ्याच जणांना असं वाटेल सर हे म्हणणं फार सोपं आहे, 40 लाख मिळणार, 50 लाख, याचा हप्ता कोणी भरायचा? सो त्याचा प्रीमियम पण किती येतो हे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. अत्यंत अफोर्डेबल प्रीमियम आहे. आणि त्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटलं अरे मला माहितीच नव्हतं एवढा कमी प्रीमियम येतो, तर मी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना सिक्युअर करू शकलो असतो. यामुळं ह्या प्लॅनमध्ये जर पाहिलं साधारणतः 6 ते 65 वर्षापर्यंतच्या एज बँडमध्ये 10 ते 50 लाखाचं कवर आपण देऊ शकतो. आणि कमीत कमी पॉलिसी टर्म 5 ते 30 वर्ष रेग्युलर टर्म आहे. प्रीमियम अत्यंत अफोर्डेबल आहे, त्यामुळे अत्यंत आरामात आपण यामध्ये प्रीमियम सहज तो भरता येतो. आता हा प्लॅन कसं काम करतो तर प्लॅनमध्ये 4 स्टेजेस आपण कॅन्सरच्या डिफाईन केल्या आहेत. लक्षात घ्या, मी इथं कंपॅरिझन पण देतोय. बऱ्याचशा कंपन्या यातल्या 4 स्टेज काय 3 स्टेजसुद्धा कव्हर करत नाही. पहिली स्टेज जी आहे ती प्री मायनर स्टेज ज्याला आपण म्हणतो, एकदम अर्ली स्टेज, एकदम अर्ली फेज, ज्याला कार्सिनोमा इन सिटू म्हणतात, CIS स्टेज, प्री मायनर, एकदम मायनरच्याही पूर्वीची. तर ती पण स्टेज आपण कव्हर करतो. म्हणजे सम ॲश्युअर्डच्या जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या पॉलिसी होल्डरनं कॅन्सर सुरक्षा प्लॅन घेतलेला आहे आणि त्याला डायग्नोज झालं की प्री मायनर स्टेज म्हणजे CIS स्टेजमध्ये आहे, विदिन सेल आपण ज्याला स्प्रेड म्हणतो, तर एका पेशीपुरता जर कॅन्सर मर्यादित असेल तर त्याला CIS किंवा प्री मायनर स्टेज म्हणतात. या केसमध्ये आपण सम ॲश्युअर्डच्या 30% रक्कम ही डायरेक्टली देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने जर 25 लाखाचा सम ॲश्युअर्ड घेतला असेल आणि प्री मायनर स्टेज म्हणजे CIS स्टेज जर डायग्नोज झाली असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला 25 लाखाच्या 30% म्हणजेच 7.5 लाख रुपये जे आहे हे लमसम रक्कम देतो. त्याला कुठलंही बिल वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत की म्हणजे ज्याला आपण इंडेमनिफाय करणं म्हणतो किंवा जेवढं नुकसान झालं तेवढं भरपाई, असं काही नाही आहे. स्टेज डायग्नोज झाल्यानंतर डायरेक्टली तेवढे रुपये मिळतील. यानंतर जर त्या व्यक्तीचा पुन्हा मायनर स्टेजमध्ये जर तो गेला तर त्याला अजून 30% मिळतील. म्हणजे पुन्हा 25 लाखाच्या केसमध्ये 7.5 लाख रुपये पुन्हा दिले जातील. जर तो ट्रीटमेंट घेतोय तरी पण स्प्रेड वाढतोय किंवा अजून असं समजू आपण की तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेला तर त्या केसमध्ये त्याला सम ॲश्युअर्ड जे असेल 100% सम ॲश्युअर्ड, म्हणजे 25 लाखाच्या केसमध्ये 25 लाख प्लस यापूर्वी मायनस यापूर्वी जर काही दिलेलं असेल, से फॉर एक्झाम्पल 2 स्टेजचे आपण त्याला ऑलरेडी 7.5 15 लाख रुपये दिलेले आहेत, तर 25 लाख मायनस 15 लाख 10 लाख रुपये त्याला दिले जातील. आणि जर तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर त्या केसमध्ये आपण 150% सम ॲश्युअर्डच्या 150%, म्हणजे लक्षात घ्या 25 लाखाच्या सम ॲश्युअर्डला 150% म्हणजे 37,50,000 रुपये मायनस त्याला जर पूर्वी काही दिलेले असतील तर से फॉर एक्झाम्पल असं धरून चालू की आपण त्याला 100% रक्कम ऑलरेडी दिली होती तरी त्याला उरलेली 50% म्हणजे जवळपास 12.5 लाख रुपये त्या केसमध्ये मिळतील. मित्रांनो, मला इथं सांगायचं एवढं आहे की हे स्टेजेसनुसार जे पेमेंट जितक्या सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे
इतर कंपन्यांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मनामध्ये कदाचित असाही प्रश्न येईल, अरे काय टप्प्याटप्प्यानं थोडी समजणार आहे, तुम्ही आत्ताच तर काही वेळापूर्वी बोललात की लोकांना लवकर समजत नाही, मेजरलाच कळतं, ॲडव्हान्सलाच कळतं. तर या प्लॅनमध्ये ही पण सोय आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला लक्षात आलं, तो जेव्हा डायग्नोज केलं तेव्हा CIS नाही, प्री मायनर नाही, मायनर नाही, डायरेक्ट मेजरला त्याला डायग्नोज झालं. ह्या केसमध्ये आपण स्ट्रेट वे जे सम ॲश्योर्ड असेल 100% तेवढं सम ॲश्योर्ड त्याला देऊन टाकतो. म्हणजे असं काही गरजेचं नाही आहे की CISच असायला पाहिजे पहिल्यांदा, मग मायनरवर जायला पाहिजे, मग मेजरवर, असं काहीच नाही. दुर्दैवानं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर तो डायरेक्ट ॲडव्हान्स स्टेजला डायग्नोज झाला तर डायरेक्टली आपण 150% देऊन टाकू. म्हणजे 10 लाख असतील तर 15 लाख, 20 लाख असतील तर 30 लाख, 25 लाख असतील तर 37.5 लाख, हे जे आहे हे डायरेक्टली आपण त्याला पेमेंट करतो. आणि हे फिक्स पेमेंट आहे. यामध्ये कुठलाही हे खर्च किती, तो खर्च किती, कुठं गेला होता, कोणता किती रुपये तुम्हाला खर्च आला, ॲम्ब्युलन्सला गेला का, पॅथॉलॉजी टेस्ट केली का, काही संबंध नाही. डायरेक्ट स्टेजेसनुसार अर्थात व्हेरीफाय केलं जाईल की तुमची जे काही खरोखर आहे का तेवढं व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार स्ट्रेट वे पेमेंट केलं जाईल. आता हे कसं काम करतं मी तुम्हाला आत्ता इथं सांगितलं, फक्त एक ग्राफिक्सच्या माध्यमातून परत एकदा इथं दाखवतो की या प्लॅनमध्ये 3 प्रकारचे ऑप्शन आहेत. एक आहे स्टँडर्ड, दुसरा आहे क्लासिक, तिसरा आहे एनहान्स. सो स्टँडर्ड, क्लासिक आणि एनहान्स. तर मी काय केलेलं आहे, डायरेक्ट एनहान्सचं बेनिफिट दाखवलं आहे. 2 बेनिफिट मी दाखवलेलेच नाहीत. स्ट्रेट वे बेस्ट बेनिफिट काय हे आपण दाखवू. सो बेस्ट ऑप्शन कोणता आहे, तर एनहान्स ऑप्शन जो आहे हा सगळा बेनिफिट देणारा ऑप्शन आहे. आणि मी प्रीमियमसुद्धा त्याचंच कंपॅरिझन केलं आहे. असं नाही की आपलं बेसिक दाखवलं आणि दुसऱ्याचं काहीतरी वर दाखवलं आहे. ठीक आहे. सो या प्लॅनमध्ये आपण पाहिलं की जसं आपण आता पाहिलं की मायनर स्टेजला इथं हे पण उदाहरण 25 लाखाचं घेतलेलं आहे. प्री मायनर स्टेज म्हणजे CISला 7.5 लाख रुपये, पुन्हा मायनर स्टेजला 7.5 लाख रुपये, पुन्हा मेजर स्टेज जर आयडेंटिफाय झाली तर तिथनं 25 लाख जे सम ॲश्योर्डच्या 100% प्लस पूर्वी काही दिले असेल तर ते मायनस होतील, जर पूर्वी काही दिले नसतील तर ते पूर्ण मिळतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मायनर स्टेजपासून जर मायनर स्टेज डायग्नोज झाली तर फक्त पेमेंट देणार नाही, पुढचे हप्तेसुद्धा माफ होणार, पुढचे प्रीमियमसुद्धा भरण्याची गरज नाही आहे. यामुळं कधी पण प्लॅन घेत असताना थोडासा लाँग टर्म प्लॅन घेतलेला कधीही चांगला. कारण काय की जसं एज होईल तसं कॅन्सर होण्याची पॉसिबिलिटी ही जास्त आहे. सो या पद्धतीने इथं आपण पाहिलं की फिक्स पेमेंट आहे, या व्यतिरिक्त प्रीमियम तिथं आपल्याला माफ होतं आहे. यानंतर अजून काही असे बेनिफिट्स आहेत जे अजून आपल्याला ओव्हर अँड अबोव जसे मिळतात, जसं की सम ॲश्योर्ड रिसेट बेनिफिट. याचा अर्थ सिम्पल आहे. हेच उदाहरण पाहू. समजा एखाद्या व्यक्तीला आपण इथं मेजर स्टेजपर्यंत पेमेंट केलेलं आहे, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली आणि त्याला आता कॅन्सर बऱ्यापैकी त्याच्या शरीरातून गेला आणि तो रिकवर झाला. कॅन्सर हा एकमात्र डिसीज असा आहे ना जो परत बळावू शकतो, रिवोक होऊ शकतो, पुन्हा येऊ शकतो. म्हणून जे बोललो ना खर्चिक असण्याचं ते पण एक कारण आहे. तर इथं आपण काय केलेलं आहे की सम ॲश्योर्ड रिसेट बेनिफिट म्हणजे सलग 3 वर्ष जर त्याचा कुठलाही क्लेम जर आला नाही, फॉर एक्झाम्पल पूर्वी मायनरपर्यंत, मायनरपर्यंत आपण त्याला दिलेले, मेजर समजू 2 मिनिट 25 लाखापर्यंत त्याला दिलं आहे आणि त्यानंतर त्याचा तो रिकवर झाला, त्यानंतर त्याला कुठलाही क्लेम आला नाही, तो व्यवस्थित जीवन जगत होता. पण लक्षात घ्या त्याचे आपण प्रीमियम ऑलरेडी माफ केलेले आहेत म्हणून प्लॅन काय चालू आहे, प्लॅन बंद होणार नाही आहे. 3 वर्ष काही झालं नाही, 4 वर्ष काही झालं नाही, 3 वर्षांच्या नंतर एक 5व्या वर्षी त्याला पुन्हा कॅन्सरचं काहीतरी लक्षण दिसायला लागले, पुन्हा त्याला प्री मायनर स्टेज, मायनर स्टेज, मेजर स्टेज जे काय असेल त्यानुसार पुन्हा सम ॲश्योर्डचं बेनिफिट मिळायला सुरुवात होईल. पूर्वी दिलेल्याचा याच्याशी संबंध राहणार नाही, हे नोट करून घ्या. यालाच आपण म्हणतो सम ॲश्योर्ड रिसेट करणे. जसं आपण एखाद्या गाडीला चालवत असताना ट्रिप रिसेट करतो ना, पूर्ण 0 करून नवीन स्टार्ट करतो, तसंच सम ॲश्योर्ड पुन्हा ॲटोमॅटिक चालू होईल. पण प्रीमियम भरायची गरज नाही आहे, प्रीमियम ऑलरेडी माफ झाली. सो हे बेस्ट बेनिफिट आपण यात देतोय. यानंतर दुसरं महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे जे मी तुम्हाला आत्ता बोललो की प्रीमियम वेवर बेनिफिट, त्यात प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही. आपण जर मायनर किंवा मेजरच्या पुढे जर क्लेम दिला असेल तर तिथून प्रीमियमसुद्धा पुढचे माफ होतील. यानंतर मंथली इन्कम बेनिफिट ऑप्शन म्हणजे काय की या प्लॅनमध्ये बरेचदा लमसम पैसे देऊनसुद्धा काम होत नाही. तर काही जणांना जर इच्छा असेल की मंथली इन्कम घ्यायचे, सो एकदम लमसम घेण्याच्या ऐवजी जर मंथली इन्कम घेतलं तर आपण ते 36 महिन्यामध्ये ते पण घेऊ शकतो. अर्थात ते घेतल्यानंतर मी एकदम न घेतल्यामुळं मला त्यात ॲडिशनल बेनिफिट होतो, म्हणजे थोडेसे पैसे जास्त मिळतात आणि मला मंथलीचं जे इन्कम आहे त्या माध्यमातून जे काय किमोथेरपी करायची आहे, जे काय रेग्युलर ट्रीटमेंट आहे ती सुद्धा करणं अत्यंत सुसह्य होतं, सोपं होतं.
यानंतर पुढचं जे बेनिफिट आहे ते आहे फ्री सेकंड ओपिनियन फ्रॉम एक्सपर्ट्स. हा जो फायदा आहे हा पण एक युनिक बेनिफिट आपण पॉलिसी होल्डरला देतोय, ज्यामध्ये कॅन्सरमध्ये बरेचदा कोणी एक म्हणतं की बरेचदा डॉक्टरांच्या डायग्नोसिसमध्ये सुद्धा बरेचदा फरक असतो, आपण कन्फ्यूज होतो नेमकं काय करायचं. तर अशा केसमध्ये आपल्याला एक्सपर्ट जे आहे, जे कॅन्सर एक्सपर्ट सोसायटी जी आहे त्यांच्याकडनं सुद्धा आपल्या पॉलिसी होल्डरला आपण फ्री ऑफ कॉस्ट हे सेकंड ओपिनियनची सुविधा दिलेली आहे. सो अशा पद्धतीने आपण SBI लाईफ संपूर्ण कॅन्सर सुरक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कस्टमरला एक युनिक बेनिफिट आपण दिलेले आहेत. यानंतर जर आता तुम्ही पाहाल तर साधारणतः प्रीमियम रेट काय आहेत. जर पाहाल तुम्ही 35 वर्षाच्या व्यक्तीला जर पाहिलं, 25 लाख सम ॲश्युअर्डसाठी मी घेतलं आहे, साधारणतः पॉलिसी टर्म 30 वर्ष असेल तर फक्त 4,175 रुपये प्रीमियम येतो आहे. तुम्ही जर इथं पाहाल 35 वर्षाच्या व्यक्तीला 4,175 रुपये स्टँडर्ड प्लॅनमध्ये, आणि जर पुढे गेलं तर एनहान्स जरी घेतला तर साधारणतः 6,165 रुपये, 6,165 रुपये इयरली, म्हणजे दिवसाकाठी 20 रुपये पण नाही आहेत. आणि एवढे तर आपण चहा पितो, कोणी सहज भेटला तर 10-20-25 रुपये चहामध्ये आपण खर्च करतो, त्याहीपेक्षा अफोर्डेबल प्रीमियम आपण इथं दिलेला आहे. आणि हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट आपण सहज एखाद्या व्यक्तीला ₹1,00,000 देतोय, कोणी त्याला तुम्ही 6,000चा हप्ता देऊ शकत नाही का, आपण आरामात देऊ शकतो. आणि 6,000च्या अगेन्स्टमध्ये आपण त्याला काय देतोय तर 25 लाखाचं कॅन्सर सुरक्षाचं कंप्लीट कव्हर देतोय, ते पण एनहान्स बेनिफिट ऑप्शनमध्ये सांगतोय, ज्याच्यामध्ये प्रीमियम सम ॲश्युअर्ड रिसेट बेनिफिट आहे, प्रीमियम वेवर बेनिफिट आहे, या व्यतिरिक्त स्टेजेसनुसार सगळे फिक्स पेमेंटसुद्धा आहेत. आता हे जे प्रीमियम आहे हे इतर मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्या तुलनेमध्ये कसं आहे हे पण बघू आपण. बरेचदा कस्टमर म्हणतो ना की बाबा त्यांच्याकडे हे आहे, त्यांच्याकडे असा प्रॉडक्ट आहे, LICकडे पण आहे, HDFCकडे पण आहे. तर मग त्यात काय बघू, तुम्ही पाहू शकता. सर्वात पहिल्यांदा SBI लाईफ संपूर्ण कॅन्सर सुरक्षा, याच्या अगेन्स्टमध्ये मी HDFC लाईफ कॅन्सर केअर आणि LICचं कॅन्सर कव्हर असे 2 प्लॅनचं मी कम्पॅरिझन केलं आहे. या प्लॅनमध्ये जर तुम्ही पाहाल ना तर तुम्ही पाहू शकता साधारणतः आपल्याकडे जे 3 ऑप्शन आहेत तसे HDFCमध्ये 3 आहेत आणि LICमध्ये 2 आहेत. 2 म्हणजे काय लेवल आणि इन्क्रीजिंग आहे फक्त LICत. स्टेजेस जर बघितल्या तर आपण CIS म्हणजे प्री मायनर स्टेजही कव्हर करतो, मायनरही कव्हर करतो, मेजरही कव्हर करतो आणि ॲडव्हान्सही कव्हर करतो. तुम्ही जर दोन्हीकडे बघाल फक्त CIS आणि मेजर स्टेज ॲडव्हान्स कव्हर करण्याची हिंमत नाही कोणात, कारण सर्वांना माहीत आहे कॅन्सरमध्ये इग्नोरन्स म्हणा किंवा लोक अंगावर जे आपण हे लक्ष देत नाही, बरेचदा स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा त्या पण काय करतात जाऊ दे म्हणून दुर्लक्ष करतो, आणि जेव्हा डायग्नोस होतं तेव्हा ॲडव्हान्स स्टेज असते. मग ह्या केसमध्ये जर पाहिलं तुम्ही इतर कंपन्या ॲडव्हान्स स्टेज कव्हरच करत नाही, जेव्हा की आपल्या प्लॅनमध्ये आपण म्हणजे मायनरच्या आधीची पण एक स्टेज CIS, मायनर, मेजर आणि ॲडव्हान्स ह्या 4 स्टेज कव्हर करतो. आणि पेआउटचं पर्सेंटेजसुद्धा आपलं पाहू शकता तुम्ही. CISमध्ये 30%, तिथं ते 25%, LIC 25% देते, HDFC पण 25% देते. सेम मायनरमध्ये सुद्धा जर बघितलं तर आपण 30% देतोय, तिथंसुद्धा जर बघितलं तर मायनर ही स्टेज त्यांनी ठेवलेलीच नाही, त्यामुळे जे आहे ते पण 25% आणि 100%, 2च त्यात ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. यानंतर वेवर ऑफ प्रीमियम, सम ॲश्युअर्ड रिसेट बेनिफिट, मेडिकल ॲडवाईस, तिथं 10% मंथली इन्कम जे 10% इन्क्रीज आहे. पण जर तुम्ही पाहाल 10% इन्क्रीज करून सम ॲश्युअर्ड वाढवून फायदा काय, जर तुमचा ॲडव्हान्स कव्हरच होत नाही आहे जिथं मेजॉरिटी ऑफ द कॅन्सर डायग्नोज होतो, त्यामुळं फक्त सम ॲश्युअर्ड वाढून फायदा नाही, तर कुठल्या स्टेजमध्ये आपण देतोय ते पण महत्त्वाचं आहे. यानंतर वेवर ऑफ प्रीमियम, मंथली इन्कम हे पण बेनिफिट्स LICमध्ये मिळतात. यानंतर तुम्ही इथं एक्झाम्पल जर बघाल 35 वर्षाच्या एका पुरुषाला मी 50 लाख रुपये सम ॲश्युअर्ड दिलेलं आहे आणि पॉलिसी टर्म 30 वर्षाची घेतली आहे. आपल्याकडे 14,078 रुपये इन्क्लुडिंग टॅक्सेस प्रीमियम येतो. 14,078 रुपये 50 लाखाच्या सम ॲश्युअर्डला, 35 वर्षाच्या व्यक्तीला 30 वर्षाच्या टर्मला. तुम्ही त्याच केससाठी तुम्ही जर HDFCमध्ये पाहाल जे ऑलरेडी ॲडव्हान्स कव्हर करत नाहीत, कुठले बेनिफिट देत नाहीत, तरी पण त्यांच्याकडचा हप्ता आहे 18,279 रुपये. LICमध्ये पाहाल LICसुद्धा ॲडव्हान्स कव्हर करत नाही आणि CISमध्ये सुद्धा 25%च बेनिफिट देतं. यांचंसुद्धा जर पाहाल तर 17,405 रुपये हप्ता आहे. म्हणजे प्रीमियम वाईजसुद्धा आपण इकॉनॉमिकल आहोत, फीचर वाईज बेनिफिट्स वाईजसुद्धा आपला प्लॅन हा सर्वोत्तम प्लॅन आहे, बेस्ट प्लॅन आहे. जेव्हा तुम्ही पिच कराल एखाद्या प्लॅनसोबत तुम्ही तेव्हा हा प्लॅन आवर्जून द्या, कारण या प्लॅनला मार्केटमध्ये प्रीमियम रेटही कमी आणि बेनिफिटसुद्धा आपण इतरांपेक्षा खूप छान पद्धतीने दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ह्या प्लॅनच्या माध्यमातून जे प्रीमियम येतं ना, आपण बरेचदा ATC म्हणजे घासून गुळगुळीत झालेलं आहे.
बऱ्याच जणांचं ATC संपलेलं आहे, त्यांना काही घेणं देणं नाही, कारण 1.5 लाखाची मर्यादा केव्हा संपते. पण 80D बेनिफिट जे आहे, ज्यामध्ये तुम्ही 25,000 रुपयाचा क्लेम घेऊ शकतो, आपण ज्याला आपण क्लेम करू शकतो टॅक्स रिबेटमध्ये, तो प्रीमियम यामध्ये जो आपण पे करतो. आता विचार करा, एखाद्या व्यक्तीने 14,078 रुपये आपल्याकडे भरले, तर 30%च्या स्लॅबमध्ये आहे, साधारणतः 4,900 रुपये, 5,000 रुपये टॅक्स वाचतो. म्हणजे तो भरतो फक्त 9 ते 10,000 रुपये आणि प्लस 50 लाखाचं कवर एन्जॉय करतो. यामुळं 80D बेनिफिटसुद्धा आपण यामध्ये देतो. आता हे जर बघाल तर हे जे मी आत्ता तुम्हाला बोललो, साधारणतः 282 रुपये पर लाख हे त्याचं आपण या केसमध्ये जर बघितलं तर हप्ता येतो फक्त वर्षाला 282 रुपये. काय फार मोठी अमाऊंट नाही आहे 1 लाखाच्या केसमध्ये. यानंतर जर पाहिलं इथं तर हे 7 प्रश्न आहेत. पुणे 4 ब्रांच आलेली आहे, जोरदार टाळ्या पुणे 4 ब्रांचचं स्वागत आहे. ओके, सो हा जो प्लॅन आहे, या प्लॅनमध्ये जर आपण पाहाल तर अंडर रायटिंग सुद्धा याच्यामध्ये मेडिकल अंडर रायटिंग नाही आहे, फक्त 7 प्रश्नांची उत्तरं इथं द्यायची. तर 7 प्रश्न कोणते आहेत? अत्यंत सोपे 7 प्रश्न आहेत, तुम्ही बघू शकता. पुढची जी रांग आहे ती फक्त JOTC आपले जे लाईफ मित्र आहेत त्यांच्यासाठी राखीव आहे, याची कृपया नोंद घ्यावी. पुढचा रो जो आहे, पुढचे हॅलो, दोन्ही साईडला जागा आहे, तुम्ही दोन्ही साईडला जागा कव्हर करू शकता. मध्ये तुम्ही विडी सिगरेट पिल्ली आहे का, घरामध्ये कोणाला कॅन्सर आहे का, वगैरे वगैरे. तर असे 7 जे प्रश्न आहेत, या 7 प्रश्नांवरच या प्लॅनचं पूर्णतः अंडर रायटिंग हे आधारित आहे. अर्थात ह्या सर्व 7 प्रश्नांची उत्तरे नो आपल्याला अपेक्षित आहेत. यामध्ये कुठलंही मेडिकल त्यामध्ये होणार नाही आहे. अत्यंत साधा आणि सोपा प्लॅन आपण इथं पाहू शकतो आपण. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर हा जो प्रॉडक्ट आहे, हा प्रॉडक्ट आपल्याला स्टँड अलोन विकायचं नाही आहे. म्हणजे कोणाला कॅन्सर सुरक्षाच्या कॉलसाठी मी चाललो आहे, कॅन्सर सुरक्षा मी सांगतोय असं नाही. हा प्लॅन कसा आहे की आपण ऑलरेडी वेल बिल्डर विकतोय, आपण ऑलरेडी रिटायर स्मार्ट विकतोय, आपण ऑलरेडी प्लॅटिना प्लस विकतोय, आपण ऑलरेडी लाईफ टाईम सेवर विकतोय. त्याच्यावर एक ॲड ऑन प्रॉडक्ट विकायचा आहे. जसं आता आपण ॲमेझॉन सेलमध्ये बघतो की मोबाईल विकत घेतला की ते विचारतात की ॲटम्स बॉट विथ दिस प्रॉडक्ट. आपल्याला जनरली ह्या प्रॉडक्टसोबत लोक काय विकत घेतात? मोबाईल घेतले कवर घेतात, स्क्रीन गार्ड घेतात. असं क्रॉस सेलिंग आपण बरेचदा बघतो. साधारणतः 15 रुपयाचं जर बटाटे घेतले तर आपल्याला 5 रुपयाचं कोथिंबीर घ्यावी लागते किंवा 10 रुपयाचं अद्रक घ्यावं लागतं. सेम वे थोडंसं क्रॉस सेलिंग टेक्निक आपण आपल्या याच्यात वापरू शकतो. तर ह्या कुठल्या कुठल्या प्रकारे आपण विकू शकतो? तर स्मार्ट वेल बिल्डर यासोबत आपण संपूर्ण कॅन्सर सुरक्षा देऊ शकतो. स्मार्ट प्लॅटिना प्लस यासोबत सुद्धा आपण संपूर्ण कॅन्सर सुरक्षा देऊ शकतो. स्मार्ट स्कॉलरसोबत सुद्धा संपूर्ण कॅन्सर सुरक्षा देऊ शकतो. यानंतर लाईफ टाईम सेवरसोबत सुद्धा आपण पूर्ण सुरक्षा देऊ शकतो. रिटायर्ड स्मार्ट प्लस सोबत सुद्धा संपूर्ण कॅन्सर सुरक्षा देऊ शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही जे कोणते प्रॉडक्ट विकतात त्यासोबत सुद्धा देऊ शकता. असं काही नाही आहे. हे मी एक एक्झाम्पल पुरतं हे तुम्हाला दाखवलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य हे की फक्त पूर्ण सुरक्षा नाही तर एखाद्या प्रॉडक्टसोबत आपल्याला हा ॲड ऑन करून द्यायचा. कारण 5-7 हजाराचा प्लॅन फक्त जाऊन आपल्याला सांगायची गरज नाही. यात फायदा असा आहे, बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीला देतो तर वेल बिल्डर जर दिला, वेल बिल्डरसोबत हा जो प्लॅन दिला तर या प्लॅनमध्ये ॲडिशनल वेटेज येतं. त्यात आपल्याला फायदा काय होतो ते पण आपण इथं पाहू. साधारणतः कस्टमरला बेनिफिट काय होतो? सो फायनान्शियल प्लॅनिंगचं प्रोटेक्शन होतं. जर त्यांनी हा प्लॅन घेतलेला असेल तर डेफिनेटली त्या घरामध्ये जर काही बरं वाईट झालं तर त्या केसमध्ये त्याचं जे काही फायनान्शियल प्लॅनिंग आहेत, ॲसेट्स आहेत, त्या सेफगार्ड केलं जातं. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की त्याची अफोर्डेबिलिटी आपण वाढवतो. साधारणतः त्याची पेइंग कॅपॅसिटी जर नसेल तर 25 लाखाचं कवर घेतलं तो कॅन्सरसाठी तेवढं पे करू शकतो आणि स्वतःचं जीवन वाचवू शकतो. यानंतर मेडिक्लेम बेनिफिट जे आहे या ओव्हर अँड अबव हा प्लॅन देऊ शकतो. याचा अर्थ असा की जर ऑलरेडी मेडिक्लेम तुम्ही घेतलेला असेल तर हा प्लॅन तुम्ही ओव्हर अँड अबव घेऊ शकता. याचा म्हणण्याचा अर्थ असा की तो प्लॅन तुम्हाला मेडिक्लेम देईल, हा प्लॅन तुम्हाला फिक्स बेनिफिट देईल. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर मेडिक्लेमचं कवर असेल त्यालासुद्धा तुम्ही हा प्लॅन देऊ शकता आणि त्यालासुद्धा याचं ॲडिशनल बेनिफिट वेगळं मिळेल.
यानंतर हा प्लॅन इझी टू बाय आहे, अत्यंत विकत घ्यायला साधा सोपा प्लॅन आहे. त्यासाठी फार काही अंडररायटिंग असं काही फार अवघड असं कोणतं काम नाही आहे. लाईफ मित्र तुमच्यासाठी फायदा काय आहे, तर सर्वात महत्त्वाचं इन्क्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. त्याच कस्टमरकडनं तुम्ही ॲडिशनल प्रीमियम घेता. जसं की मी एक उदाहरण दिल्यासारखं आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं की 14-15 हजाराचा हप्ता येतोय. आमचे कित्येक असे ॲडवायझर आहेत ज्यांनी क्लब मेंबरशिपचे पॅरामीटर पूर्ण केले, ज्यांनी JOTCचे पॅरामीटर पूर्ण केले, पण दुर्दैवानं प्रोटेक्शनसाठी मात्र जानेवारी नंतर किंवा नोव्हेंबर डिसेंबर नंतर मागे लागले. आणि त्यात बऱ्याच जणांना जमलं नाही. मग ते काही होतं का, काही होऊ शकतं का, त्यापेक्षा बेटर वे स्मार्ट वर्क आपण पूर्वीपासून जर केलं, जो प्रॉडक्ट विकतोय त्यासोबत जर मी एखादा प्लॅन दिला तर साधारणतः मी जर 10 प्लॅन विकले 14-15 हजाराचे तर माझं 1.5 लाख रुपये आरामात प्रीमियम येतं. 20 विकले तर 3 लाख रुपयाचं प्रोटेक्शनसुद्धा तुमचं आरामात होतं, जे कुठल्या क्लब मेंबरशिपसाठी किंवा JOTCला सुद्धा तुम्ही इझिली अचीव करू शकता. यानंतर सर्वात महत्त्वाचं कस्टमर डिलाईट. कस्टमरला एक ॲडिशनल बेनिफिट तुम्ही कमी पैशात देताय. 25 लाख 50 लाखाचं कवर ऐकल्यानंतर त्याला तुम्हाला मेन प्लॅनमध्ये सुद्धा तुम्ही व्हॅल्यू ॲड होते आणि तो विकत घेण्याची पॉसिबिलिटीसुद्धा तुमचा कन्व्हर्जन रेशोसुद्धा इथं खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतो. यासोबत यासाठी कुठलाही वेगळा वेळ द्यायची गरज नाही आणि टाईमही खर्च करायची गरज नाही. एकाच कामामध्ये, एकाच प्लॅनमध्ये, एकाच कस्टमरकडनं स्मार्ट वेनं तुम्ही चांगल्या प्रकारे काम करून घेऊ शकता. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू. कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. सर्वांना विचारा जेणेकरून सर्वांना त्याबद्दल नॉलेज येईल. जर कोणाचं मेडिक्लेम असेल कॅशलेस कोणत्याही कंपनीचं, एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर जर झाला तर त्याला कॅशलेस जर फॅसिलिटी जर झाली तर आपले सुद्धा सपोज ही पॉलिसी असेल SBIची तर त्याला ते पैसे भेटतात का? हो, तेच सांगतोय मी की हा प्लॅन जो आहे हा मेडिक्लेममध्ये येत नाही. हा प्लॅन लमसम बेनिफिट देणारा प्लॅन आहे. तुम्ही क्लेम जो आहे तो रिम्बर्समेंट तुम्ही तुमचा करून घेऊ शकता. तुमचं जे आहे तो ओव्हर अँड अबोव हा प्लॅन घेता येतो. आणि लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांचं 25,000ची लिमिट झालेली नाही आहे, तर डबल बेनिफिटही मिळेल, 25,000चा सुद्धा फायदा मिळेल. थँक्यू सर. ओके, कोणाला काही प्रश्न आहेत? हां, रोडगे साहेब बोला. हां, नवीन टॅक्स स्लॅबमध्ये ATC ATD असं कुठलंही काही नाही आहे. सो ओल्डमध्ये तुम्हाला ATC ATD ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओल्ड रिजिममध्ये आहेत. ओल्ड रिजिममध्ये. येस येस. नवीन यामध्ये फक्त टॅक्स स्लॅब आहेत, कुठले एक्झम्पशन वगैरे असले काही प्रकार नाहीत. अजून एक प्रश्न माझा आहे, जर ऑलरेडी जर कॅन्सर पेशंट असतील तर त्याला देता येतो का? नाही, त्यांना देता येत नाही, कारण तो प्रश्न जे आहेत त्यात तेच दिलेलं आहे की तुमच्या घरामध्ये जर कोणाला झालेले असेल किंवा ऑलरेडी असेल तर देता येत नाही. इन्शुरन्स हे कशासाठी आहे, तर भविष्यात होणाऱ्या अनिश्चित गोष्टींसाठी आहे. जे झालंय निश्चित आहे त्याच्यासाठी नाही आहे. सध्या कॅन्सरचं प्रमाण वाढवलंय सर. हो बरोबर आहे, म्हणूनच प्रिकॉशन घेण्यासाठी प्लॅन आहे, झाल्यावर नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. हां, घरातल्या कोणाचे असेल त्याला वयाचं बंधन आहे. जर समजा वडील आई यांना 55च्या आत झालेलं असेल तर नाही देतात, वर जर झालेलं असेल तर देता येईल. तुम्ही प्रश्न जर बघितले त्यात लक्षात येऊन जाईल तुम्हाला. हां, इतर मेंबरला भाऊ बहीण जर असेल तर ते त्यात पूर्ण डिपेंड करतं केस टू केस, पण त्यात प्रश्न सरळ विचारला आहे, घरामध्ये भाऊ बहीण आई वडील यांच्यापैकी 55 वर्षापूर्वी कोणाला झालेलं आहे का? जर त्याचं उत्तर नो असेल तर तुम्ही देऊ शकता. ठीक. सो अत्यंत साधा सोपा प्लॅन आहे. एक 1+1 प्लॅन आपल्याला विकायचा आहे. यानुसार आपण काय करू शकतो, आपली प्रोडक्टिव्हिटी पण इथं इन्क्रीज करू शकतो. आणि यानंतर मी आता इन्व्हाइट करू इच्छितो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपले मेंटर रवी जगताप सरांसाठी. ओव्हर टू यू सर. यस सर, थँक्यू मकरंदजी. आय थिंक थोडी जागा आहे पुढे, प्लीज सेटल व्हा, या कॉर्नरला जागा आहे. अमोल.